पुढची माहिती नमस्कार, मी MIM कॅन्डिडेट अनिल सुंडके, हे सोशल वर्कर ॲक्टिव्हिटीज ऑफ वक्फ बोर्ड नाही का काम करत असतात. हे 1 महिन्यापासून माझ्याकडे येतात आणि यांना हे सगळे पेपर गोळा करताना लई त्रास झाला. कारण एक साधारण माणूस आहे, हा गरीब माणूस आहे, पण ह्याला वक्फ बोर्डाच्या जागेच्या बद्दल लई ते म्हणून यांनी माझ्याकडे आला. मग मी थोडी मदत केली त्याला पेपर काढायला, अधिकाऱ्यांचे जे माझे संबंध आहे त्यामुळं. वक्फ जागा असलेले भूखंड रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पत्नीचे नावे करून घेतली आहे. घर क्रमांक 966/1 ही जागा त्यांनी वाढीव FSI मिळावा यासाठी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याशी संगमत करून पत्नीचे नावे बोजा नोंद करून घेतली. लक्ष्मी रोडवर थेट ॲक्सेस मिळावा यासाठी प्रशासनावर दबाव आणला. सदरवाडा गणेशपेठ चौक. धंगेकर आमदार झाल्यावर म्हणजे 18 मार्च 2023 या दिवशी या जागेवर बोजा नोंद करण्यात आली. वक्फ बोर्डची मालमत्ता हडप केल्याचं प्रकरण नुकताच माझ्यासमोर आला. ही जागा 1935 साली डॉक्टर मोहम्मद करीम खान आणि त्यांच्या पत्नी बेबी राबिया खान यांनी वक्फला सामाजिक कार्यासाठी दान केले होते. पण वक्फची जागा अशी आहे का एकदा कुणी दान केली तर तो पण परत घेऊ शकतो नाही, असा नियम आहे त्याचा. वक्फ बोर्डाची जागा ही एकदा वक्फनामा झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची विकता येत नाही आणि विकत घेता येत नाही असे कायदा सांगतो. धंगेकर यांनी आमदार झाल्यानंतर काहीच दिवसात बेकायदेशीरपणा पद्धतीने प्रशासनावर दबाव आणून ही जागा आपल्या पत्नीच्या नावावर करून घेतली. धंगेकर यांच्या निवडणूक शपथपत्रिकात ही वादग्रस्त जागा त्यांच्या पत्नीचे नावे दाखवण्यात आलेली आहे. वक्फची जागा ही कोणाची मालकीची असू शकत नाही, ती अल्लाची जागा आहे असे असते. धंगेकर यांनी ही जागा हडप करून अल्लाच्या जागेवर दरोडा टाकला आहे. त्यामुळे हा वक्फ बोर्डाचा इस्लामचा आणि मुस्लिमांचा अपमान आहे. जे निवडणूक आल्यावर आमच्याकडं मते मागायला येतात तेच आमच्या पाठीत खंजीर खुपसतात, हे यातून उघड झाले आहे. मी आणि माझा पक्ष आजवर मुस्लिमांच्या हितासाठी बाबतीत आक्रमक राहिलेलो आहे. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर कारवाई व्हावी आणि ही जागा पुन्हा वक्फ बोर्डाला मिळावी यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. दुसरी गोष्ट, परवा दिवशी मी हजरत टिपू सुलतानचा स्मारक मोठा बांधणार अशी घोषणा केली होती त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी. पण आमचे भाजपचे आदरणीय धीरज घाटे साहेब यांनी मला विरोध केले आणि मला म्हणले का उत्तर दिलं त्यांनी का आम्ही होऊन देणार नाही आणि मी करून शिवाय राहणार नाही. मी पण असं थेट त्यांना आव्हान देतो, कारण ते एक स्वतंत्र वीर हे होते, सेनानी होते आणि ते मरुसपर्यंत शहीद होईसपर्यंत ते इंग्रजाबरोबर लढवले होते आणि ते म्हैसूरचे एक राजा होते, ते भारतीय होते, ते काय बाहेरून आलेले ते नव्हते. तर म्हणून मी ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते म्हणतात घाटे का आम्ही विकासावर बोलतोय, पण मोदी साहेब जेव्हा पुणे शहरात आले आणि रेसकोर्सवर त्यांनी काय विकासावर बोलले? त्यांनी मुस्लिमांच्या आरक्षणावर बोलले का मुस्लिमांनी OBCचे आरक्षणावर डाका टाकला असे शब्द वापरले, इकडं वापरले, राजस्थानमध्ये वापरले. तर ते कुठं विकासावर बोलतात? ते मला दाखवा त्यांनी रेसकोर्सवर काय विकासावर बोलले. तर म्हणून आम्ही दोघं पक्षाला हरल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात की हा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय टिपू सुलतान यांच्या स्मारकाचा, हा मुद्दा त्यांनी मागे घ्यावा, नाही तर त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करू आणि पोलिसांमध्ये सुद्धा तक्रार देऊ. निवडणुकीच्या तोंडावरती कुठेतरी जातीय वाढ आहे तो निर्माण. मला सांगा, हजरत टिपू सुलतान
हे स्वतंत्र सैनिक होते का नाही आपण सांगा. मी नाही सांगत, हे भारतात हिस्ट्रीमध्ये नोंद आहे. तर मी कुठं चुकीचं सांगितलं? आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने काय करायचं करू द्या. मी माझ्या पद्धतीने करू. पण या सगळ्या मुद्द्यात पुण्येश्वरचा मुद्दा बाजूला राहतोय. तुमचं काय म्हणणं आहे? पुण्येश्वर झालं पाहिजे की नाही झालं. मी कालच सांगितलं का बाबा तिकडं मस्जिद आम्ही लिगली फेसनी चाललोय. आम्ही परत ते लिगली फेसनी जाऊन ते तिकडं मस्जिद कायम करणार आहे. पण त्यांचा विरोध आहे का? जाऊ द्या ना विरोध. कायद्याच्या समोर कोणाचं चालतं. नाही तर तुम्ही पालिकेत होते, तुम्ही म्हणताय की वक्फ बोर्ड वगैरे मी केलं नाही. तुम्ही का बोलले ना दंगेकरांच्या सभागृहात का नाही बोलले? मग काय हे वक्फ बोर्डाचं आपलं हे आत्ता दिलं यांनी मला. हे 15 दिवस हे ऍक्टिव्ह मेंबर आहे वकफचे. यांनी आत्ता सगळे पेपर्स आत्ता जर गोळा झाले सगळे. हे गरीबाला कोण कॉर्पोरेशन मध्ये गरीबाला कोण उभं करतात? तुमच्याकडे लक्ष झालं. यांनी आत्ता दिलं परवा दिवशी. पाठपुरावा करतोय मी यांना आत्ता दिलंय. एवढी फाईल आहे. तुम्ही तेव्हा का नाही बोलले? कागदपत्रापासून तुम्ही पाठपुरावा करत होते, पण निवडणुका आल्यावरच हा मुद्दा काय? तसं नाही विषय. तुम्ही दिशाभूल करतात. माझं असं म्हणणं होतं. नाही, दिशाभूल तुम्ही करताय. तसं नाहीये. माझं असं म्हणणं होतं की कागदपत्र काढायला तुम्ही साधं स्वतः जावा एखाद्या अधिकाऱ्याकडे किंवा एखाद्या कार्यालयाकडे. ते काय ताबडतोब आपण अर्ज केला ना असं देतात असं नाहीये. आणि जुने कागद होते. 1935 ला एडिट झालेली आहे. 1935 ला एडिट झाल्यानंतर सर काढायला वेळ लागते सर. पण भेटले कधी तुम्हाला? हे मला आता म्हणजे मध्ये सगळे काही एकत्र नाही मिळाले मला. मी हळूहळू जसं पायऱ्या असतात आपण स्टेप बाय स्टेप जातो त्यानुसार आज माझं सगळं कम्प्लीट झालं. त्या बाबतीत मी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. त्यांच्या नावाची जागा आहे. 1.5 वर्षापासून तुम्हाला माहिती आहे ना? 1 वर्षापासून मी पाठपुरावा करतो. पण मग आता हे बघा तेव्हापासून आवाज का नाही उठवला? बरोबर आहे. बरोबर सर, मी एक सामान्य नागरिक आहे आणि तुमच्या समोर यायला मला कागद लागतात का नाही? आज तुम्ही मला हे दाखवा डीड. एका मिनिटात दाखवतो डीड. बघा डीड आहे त्यात 1935 ची डीड काढायला किती वेळ? तुम्ही साधा तुम्ही निबंधक कडे जावा ते तुम्हाला काय तुम्ही